हा हे शहर सोडून पळून जात होता अशी बातमी मिळाली होती आम्हाला। त्या पडक्या घरापाशी गेल्यावरती आम्हाला सापडला तिथे हा त्या घराची टेहाणी करत होता। प्रियंकाने तन्वीला वाचवताना ज्या अज्ञात माणसावरती हल्ला केला होता तसाच मार्क या हरीशच्या हातावर। हे बघा ध्यानलक्ष्मी, सगळे पुरावे हे हरीशच्या विरोधात आहेत, तेव्हा आता मी याच्यात काहीही करू शकत नाही। मला नाही जगायचंय। हे बघ ध्यान, आपण काहीतरी मार्ग काढू। तू जीव देऊन प्रश्न सुटणार आहेत का? अगं माझ्या डोक्याचा ताप तरी मिटेल। अगं ध्यान, हरीशचं काय? त्याच्याबद्दल विचार केलायस का तू? त्याचा विचार करायला आहे का तो इथे? प्रियंकाने अडकवलंय त्याला। हे बघ हरीश भाऊजींना आपण निर्दोष मुक्त करू, काय काळजी करू नकोस। हो तू शांत हो बघ आधी। नाही सिद्ध करू शकणार आपण, ती असं होऊ नाही देणार। मला आता या सगळ्याचा कंटाळा आलाय। मला नाही जगायचं। काय वेडेपणा आहे हा? जीव देण्यासारखं काय घडलं होतं का? तिनं माझ्या नवऱ्यावर खोटे आरोप करून त्याला अडकवले। तो आता यातून नाही सुटणार। मी काय करू बघू? प्रियंकाने हरीशची तक्रार केली नाहीये। त्याची खोटी तक्रार कोणी का करे? विनाने त्याला स्वतः त्या पडक्या घरात जाताना पाहिलं होतं। ही पण तिची चाल असू शकते, पण तुमचा विश्वास नाही बसणार। गप्प बस। तुम्ही लोकांनी आहे ना विचार करणंच बंद केलंय। घडणाऱ्या गोष्टीचा विचार न करता एखाद्यावर आरोप करून तुम्ही मोकळे होता। प्रियंकाचं सत्य आम्हाला माहिती, ती कुठल्या परिस्थितीतून जाते हे फक्त मला आणि बिनालाच माहितीये। प्रियंका पण त्या घरात जाते, तिला नाही पकडलं पोलिसांनी? हो ती तिथे जाते। का जाते माहितीये? तुला माहितीये ना, मग तू सांग। कोणीतरी तिला खेचून नेतं।